भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे आधीर तिची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा ताट सारी युगाचीच माया तिच्या किरपेजवळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी. बाप्पाजी, तुम्हाला माझं एक काम करायचंय. त्या प्रतापचं घरी येणं, तुझं मंगळसूत्र परत करणं, या सगळ्यामुळे जर तुला असं वाटत असेल की आपल्या नात्यात अंतर पडेल तर ते चुकीचं आहे. काय म्हणजे थट्टा केली तुझी. काय अशी थट्टा करता का कोणाची? बघा, तुम्ही अशी थट्टा पुन्हा केली ना तर मी नाही बोलणार तुमच्याशी कधी. हे खरंच नाही बोलणार. मग मी रोज थट्टा करेन तुझी. कारण तुला माहितीये तू रुसल्यावर ना खूप गोड दिसतेस. हे लाल झालेलं नाक, हे फुगलेले गाल. जा तुम्ही. तुम्ही निघा. तात्या, तुम्ही थांबा. तात्या महाजन, आमचं एक छोटस काम करा. मान कापून देऊ. बघा, अशी श्रद्धा हवी जी नाही. मान नको. आम्ही सांगतो ते ऐका. कळलं? आणि एक लक्षात ठेवा तात्या महाजन, उद्या सकाळी पारावर जमाल ना तेव्हा सगळा गाव गोळा करू नका. 8-9 विश्वासातली माणसं फक्त घ्या. आणि तुमच्या बायकोला सुद्धा याची नीट कल्पना द्या. निघा. बाप्पाजी, तुमची आणि कामिनीबाईंची काही युती वगैरे होतीये का? नाही, आजकाल त्यांच्याशी फार चांगलं वागताय. पण लक्षात असू दे बाप्पाजी, तो आपला विरोधी पक्ष आहे. तुम आम खाओ बाबा कदम, पेड़ क्यों गिनते हो? आई, काय झालं? आता काय झालं? तुला पोहे करायला सांगितले होते, तू शिरा कशासाठी केलायस? आई, आई हे पोहे, हा शिरा कुठे? झालं म्हणजे मलाच वेड लागले.
सूर्या जरा सांग काय आहे ते. शिरा आहे फक्त गोड कमी आहे. झालं. हा शिरा आहे. हा ही अशी काय करते का तू मुद्दाम करतेस हे सगळं? अहो पण आई भाऊजी शिरा कसा काय खाणार? म्हणजे तुला काय वाटतं आम्ही सूर्या आम्ही सगळे काय खोटं बोलतोय? हा पोह्यांना शिरा म्हणून त्याला काय मिळणार आहे? स्वतः वेडी आहे आणि आता दुसऱ्यांना वेड करण्यासाठी स्वतःची चूक मात्र मान्य करत नाही. ए चल आता जा. आता काय तू वाढशील ते खायलाच पाहिजे. जा आता जा ना, काही इथेच थांबणार आहेस? काशी नाश्ता आण. संजय, आधी तू सांग, पोहे खाणार आहेस की शिरा? हे तात्या महाजन, तू बाबा आमच्यापासून दोनच लांबच उभं राहा. हे जे काय उठलं ना तुझ्या अंगावर तो सर्परोगच आहे. लय लय वाईट रोग आहे. हो हा म्हणता अख्ख्या गावभर पसरल. अरे पण करायचं काय? एक मिनिट, बाप्पाजी आले ना की त्यांनाच विचारूया आपण काय करायचं ते. जय हो. बाप्पाजी नाही, बाप्पाजी नमस्कार. बाप्पाजी काय काय गडबड आहे? बाप्पाजी आता हे बघा आणि तुम्हीच सांगा हे काय आहे. बघू तात्या. अरे बापरे, हा नक्की सर्परोग आहे. नको, याचा अर्थ असा की गावातली पापं वाढायला लागली. हा हिराईच्या कोपाचाच परिणाम आहे. आता हा सर्परोग वाढत जाणार. त्याचा विळखा सगळ्या गावाला बसणार. गावामध्ये एकही माणूस जिवंत राहणार नाही. ओसाड पडेल सगळा गाव. हो बाप्पाजी, पण आता करायचं काय? आहे यावर उपाय आहे. हा सर्परोग नाहीसा करायला हवा. पण हा तसा नाहीसा होत नाही. यावर एकच उपाय. ज्याला झालंय त्या माणसाला नष्ट करावं लागणार. जाळून टाकावं लागणार. चला घेऊन या तात्याला. तात्या महाजन चल. नाही मला मारायचं नाही. अरे तू तर मरणारच आहेस, पण तुझ्या बरोबर आम्हाला कशाला मारतोस? अहो नका माझ्या नवऱ्याला मार नका. अहो कोणतरी वाचवा माझ्या नवऱ्याला. माझं कुंकू वाचवा. माझं कुंकू वाचवा. नका मारू. पाया पडते मी तुमच्या पदार पसरते. नका मारू. नका मारू माझ्या नवऱ्याला. हो काकी, तुम्ही अजिबात मध्ये पडायचं नाही. मी बघतोच तात्या कसा येत नाही
आता इथं नका सांगू. जाऊन सांगा तुमच्या त्या काशीताईंना. भाग्यलक्ष्मी आहे ना गावाची, बघा वाचवते का त्याला. जा तिला सांगा. अहो, काशीताई. बाबा कदम जी. आपण ठरवल्याप्रमाणे सगळं होतंय का नाही? म्हणजे काय? बाबा हा तात्या आणि त्याची बायको चांगले कलाकार निघाले रे. नाही तर काय. अगदी खरं वाटेल असं केलं सगळं त्यांनी. जी. जर बाहेरच्या कोणी पाहिलं असतं तर त्यांना खरंच वाटलं असतं की आपण त्या तात्याला जाळायला निघालो की काय. बरं झालं आता ती गेली त्या काशीकडं. जाऊन तिच्या पुढे ओरड म्हणावं, वाचव माझ्या नवऱ्याला वाचव. बघूया ती भाग्यलक्ष्मी वाचवते का. काशी नाश्ता आण. संजय, आधी तू सांग, पोहे खाणारेस की शिरा? पोहे का? नाही काय आहे, तुझ्या बायकोला पोहे आणि शिरा यातला फरकच कळत नाहीये. हे बघ संजय, तुला पोहे खायचे असतील ना तर तू तिला शिरा सांग, तर ती पोहे आण. काही काय काकू. अरे आता काय सांगू, तुझ्या बायकोला पोहे आणि शिरा यातला फरकच कळत नाही. तिला पोहे आणायला सांगितले ना की ती शिरा घेऊन येते आणि म्हणते हे बघा मी पोहेच आणलेत म्हणून. आता तूच सांग, आम्ही तरी काय करायचं. काशी 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 काकू काय सांगतायत? अहो अहो मी पोहे बनवले होते. मग पोह्याचा शिरा कसा झाला? अहो अहो माझ्यावर विश्वास ठेवा. मी पोहे बनवले होते. हो, याचा शिरा कसा झाला? ह्याच्यामध्ये पोहे आहेत, बघा तुम्ही. काशी हा शिराच आहे. संजय, तुला राग येत असेल काशीला मी सारखं बोलते म्हणून, पण अरे मला मला काळजी वाटते ना ती तुझ्या संसाराची. सुरुवातीला ठीक होतं रे, पण सध्या तिचे तिचे वेड्याचे प्रकार ना वाढत चाललेत. म्हणून मी बघतो. काय सूर्या, मारला की नाही शिक्का काशीवर वेड्याचा? मी आई आणि तुम्ही भाव होणार आहे सर.
अरे त्या चुलीजवळ काय करते उठ 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 तू आता जाळच होईना. सगळी कामं बंद तू आता फक्त आराम करायचा बस बस तिकडे बस. असं काय करतायसा बस बस तिकडे. काय आहे नवीन म्हणे फक्त आरामच करायचा आणि मग जेवण कोण करेल जेवण मी करणार ना जेवण भांडी सगळं मी करीन. काल एवढी आनंदाची बातमी दिलीस तू म्हटलं तर देवी पुढे 1-2 किलो पेढे ठेवूया. होय ना मला 2 मुलं पाहिजे ना आणि त्यांना आपण गुरव नाही करायचं एकाला डॉक्टर एकाला इंजिनियर आणि समजा तिळ झालं तर तिसऱ्याला एकदम मस्त हिरो करून टाकूया. पूर झाली बरं का भंकस बरं पुढे तर पुढे पण आता तुझं काम बंद. अहो पण मग ते जेवणाचं ते मी करतो ना काहीतरीच बघ कसं जमतंय की नाही बघ. काशी विश्वास ठेवा माझ्यावर. अहो, मी माझ्या हाताने पोहेच बनवले होते. मी शिरा नव्हता बनवला. मी खरंच पोहेच बनवले होते हो. हो किती वेळा सांगशील मी समजू शकतो टेन्शन घ्यायचं नाही का होतं असं कधी कधी. हा काशी एक काम करतेस का आज जायचं आणि छान विश्रांती घ्यायची. हा बरं वाटेल तुला. विश्रांती? हो विश्रांती का घ्यायची मी? मला काही झालं नाहीये. कसलीही भास होत नाहीयेत मला. तुम्ही नाही विश्वास ठेवत माझ्यावर. हो, मी खरंच पोहे बनवले होते. शिरा नव्हता बनवला मी. पण अचानक तिकडे शिरा कसं काय? मला आठवतं मी सकाळी पोहे बनवले होते. मी किचन मध्ये गेले आणि मग त्याच्यानंतर मी पोहे हो मी पोहेच बनवले होते. मी काय काय चाललंय तुझं? हा काय टेन्स होतेस? अहो काशीताई वाचवा अहो, मला वाचवा. अहो अहो काय झालं? माद्या अरे ये माद्या इकडे हे बघ हा डबा घ्यायचा आणि गपचिप गुरुवांच्या घरी नेऊन ठेवायचा. कुणाला बी कळतं का म्हणे बरं का. अगदी गुरुवांना बी कळतं का म्हणे. तर जा लवकर. बाई कोण तुम्ही? अहो काय हवंय तुम्हाला? या पार्वती काकू आहेत. खालच्या आळीत राहतात. अहो काय झालं?
अहो माझं घर समजा उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे. माझ्या धन्याला सर्परोग झालाय. वाचवा हो वाचवा. अहो बाप्पाजी म्हणाले हा भयंकर रोग आहे हो, अख्खच्या अख्खं गाव घेऊन टाकल. हो मग त्यांना तुम्ही शहरातल्या हॉस्पिटलला का घेऊन जात नाही? तुम्हाला पैसे हवेत का? बाप्पाजी म्हणाले हा रोग औषध घेऊन बरा होणार यातला नाहीये. बाप्पाजी म्हणतात ही तुमची पुन्हा जन्मातली काहीतरी पाप आहे, म्हणून ते माझ्या नवऱ्याला अग्निगृहात टाकणार आहे. त्यांना जिवंत जाळण्याचा फतवा काढलाय बाप्पाजींनो. काय अग्निगृहात? वय वय माझ्या नवऱ्याची आहुती देणार आहे समजे. काशीताई वाचवा हो वाचवा, नाही तर समजा येळकट होईल. माझ्यावर आणि माझ्या पोरांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल हो. काशीताई वाचवा हो वाचवा, माझ्या धन्याला वाचवा.